आयोजन आहे जे वागेश्वर देसाई संघाचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती सुरू असलेली ही क्रिकेटची अफलातून अप्रतिम आणि सर्वांना हव्याविषयी वाटणारी स्पर्धा सध्या रंगत असताना आपण बघतोय। एकंदरीत आपण जर बघितले तर 42-42 कटआउट्स आपण बघतोय। संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली मान्यवर प्रतिष्ठित असो व्यक्तिमत्व या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा तुमच्या समोर आहे। अध्यक्ष चषक 2019 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण बघतोय या स्पर्धेचं आयोजन प्रवीण म्हात्रे, नितीन पाटील, मोरेश्वर पाटील आणि त्याचबरोबर जयेश म्हात्रे या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। जय वागेश्वर देसाई यांच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2019 हे आयोजन 8 संघांचा पूल आहे आजच्या दिवसामध्ये देखील आहे आणि काही कारणास्तव आपण बघतोय ही तिसरी मॅच आहे मानेरे वर्सेस खार्डे, परंतु या ठिकाणी आम्ही ही पहिली मॅच खेळवत आहोत। टॉस जिंकला मानेरेचे कॅप्टन, क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे। विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी खार्डे बॅटिंग करेल फर्स्ट सेशन मध्ये। अध्यक्ष चषक या ट्रॉफीज आपण बघतोय गोल्डन आणि सिल्वर कलरचा मुलायम आहे। भव्य दिव्य अशा ट्रॉफीज, प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आपण बघतोय जी ट्रॉफी आहे स्वर्गीय कुमार तन्मय बेडेकर यांच्या स्मरणार्थ आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची ही ट्रॉफी आपण बघतोय स्वर्गीय भावना दिनेश मुंडे यांच्या स्मरणार्थ आगसन स्वर्गीय भावना दिनेश मुंडे यांच्या स्मरणार्थ आदरणीय दिनेशजी मुंडे यांच्याकडून ट्रॉफीज पाहायला मिळतात। तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी हरिश्चंद्र रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री बारक्या रघुनाथ पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी। आणि त्याचबरोबर आपण बघतोय 40+ हे जे 8 संघ त्यांना देखील पारितोषिक आणि त्यांची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केले कैलासवासी सुदाम भिवा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री रवींद्रजी सुदाम म्हात्रे यांच्याकडून आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची देखील ट्रॉफी 40+ संघांसाठी कैलासवासी सुदाम भिवा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री रवींद्र सुदाम म्हात्रे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर 40+ या संघांसाठी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरची ज्या ट्रॉफी आहेत कैलासवासी दीपक सुदाम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री रवींद्रजी सुदाम म्हात्रे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात पुरस्कृत केल्यात। आणि त्याचबरोबर जे 24 संघ आहेत ग्रामीणच्या माध्यमातून आपण बघतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीरसाठी जे आपण बघतोय ट्रॉफीज आहेत कैलासवासी कमलाकर बागल्या पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय मिलिंद कमलाकर पाटील यांच्याकडून आपण बघतो या सर्व ट्रॉफीज आहेत। आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफीज आपण बघता कैलासवासी सकुबाई कृष्णा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री पशुपती कृष्णा म्हात्रे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण बघतोय। आणि त्याचबरोबर 40+ जे 8 संघ असेल त्यांच्यासाठी देखील मॅन ऑफ द मॅच कैलासवासी जय संजय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री रवींद्रजी सुदाम म्हात्रे यांच्याकडून 40+ जे संघ असतील त्यांच्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्या। आणि पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी कैलासवासी काजल हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री संजयजी हिरा पाटील यांच्याकडून संपूर्ण पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी या सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करेन।
आणि मालिकावीर जी सिटी 100 बाईक आपण बघतोय. मालिकावीरसाठी जे आहे आदरणीय श्री वामन शेठ खिडकालीवाला मित्रमंडळ आणि त्याचबरोबर साईराजा मित्रमंडळ यांच्याकडून ही आणि जानू ग्रुप यांच्याकडून ही पुरस्कृत करण्यात आले. त्यांचे देखील आभार असेल. सर्वांना विनंती असेल, आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अध्यक्ष चषक 2019 जे वागेश्वर देसाई आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. असा तिसरा दिवस या स्पर्धेचा. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी आणि त्यांची संपूर्ण टीम आजच्या दिवसामध्ये उपस्थित झाले आपण बघतोय. प्रथमेश आहेत, त्याचबरोबर सूरज जाधव आणि सूरज पै हे देखील आहेत दोन ऑफिशियल कॅमेरामॅन. आणि तेजस मात्रे, तेजस भोईर मानेरे हे देखील आज आपल्याला पाहायला मिळतील. पण सध्या आपण बघू शकाल मानेरे संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डे. ऑफिशियल स्कोरर आमचे तेजस मात्रे, मॅन फ्रॉम पडलेगाव. खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर गेले 2 दिवस, आजचा हा तिसरा दिवस त्यांच्या शुभवाणीतून आपण समालोचन बघतोय. विनोदजी पाटील सर, मॅन फ्रॉम भोपर, त्यांचं देखील स्वागत असेल. सकाळचं सत्र आणि पहिलीच मॅच तुमच्या समोर. दोन ऑफिशियल पंच सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण बघतोय. रणजित मात्रे आणि त्याचबरोबर विजय पाटील हे दोन ऑफिशियल पंच या मॅचच्या दरम्यान सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना. टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. लहू मात्रे जे कॅप्टन आहेत मानेरे संघाचे, जे मसोबा मानेरे, आणि त्यांचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. खूप स्तुती देखील त्यांनी केली या स्पर्धेची. ज्या पद्धतीनं 24 संघांमध्ये आपण बघतोय मालिकावीरसाठी जी बाईक ठेवण्यात आले ते आकर्षण आहे या स्पर्धेचं. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर त्यांच्या अगेन्स्ट खार्डी संघाचे 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण बघतोय. विशाल मात्रे आणि त्याचबरोबर विशाल मात्रे आणि रवी आलिमकर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आज जो ओपनर खार्डे आणि त्याचबरोबर मानेरे संघाचे प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपणास विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अध्यक्ष चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय सुभाषजी पाटील निळजे, विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर यशवंत परशुराम मात्रे यांना देखील विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या सर्व मान्यवरांचं अध्यक्ष चषक 2019 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 5 षटकांची मॅच आहे, दोन्ही संघांनी नोंद घ्या. स्ट्रायकिंग एंडला बघतोय आपण रवी आलिमकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल मात्रे.
ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आले. गावदेवी खार्डी त्यांच्या विरोधात आपण बघतोय जय मसोबा मानेरे बॉलिंग मार्कवरती तेजस भुईरला आपण बघतोय. डावकर याचा एक जलदगती गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. क्षेत्ररक्षणाचं झालं डीप मध्ये लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर ऑन साइडला. बरोबर 10:32 मॅचला सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. अक्रॉस द लाईन पहिला चेंडू आउटसाइड द ऑफस्टम होता आणि इथे ज्या पद्धतीने बॅकलिप घेत असताना अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता रवी आलिमकरचा, तो मात्र फसतोय. चांगली सुरुवात सकाळचं सत्र आहे. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मानेरे संघाच्या कॅप्टनचा आणि पहिला चेंडू मात्र तेजस भोईर निर्धाव हाताळतोय. लेफ्ट स्टंप ओव्हर द विकेट. यावेळेला हाफ आर्म पूल करत असताना मिड विकेटला चेंडू डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक बघतोय आपण काऊ कॉर्नरचे पोहोचले. उचलला चेंडूला, फेक करतील तोपर्यंत सहजरित्या आपण बघतोय 2 धावा आणि धावफलकाचं इथे खातं उघडत असताना फलंदाज रवीच्या बॅटमधून. आदरणीय काशीनाथ कान्हा पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट केला तर फलंदाजाला मात्र पारितोषिक असेल 333 रुपयाचं. आदरणीय श्री जयेशजी म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक असेल. यावेळेला अक्रॉस द लाईन व्ही शेप मध्ये लॉफ्ट केलेला हा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाईल चेंडू. आजच्या दिवसामधला हा पहिला चौकार. चौकार आला आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जात असताना 6 या आकड्यावरती. डावकर याचा गोलंदाज तेजस भोईर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. फुलर लेनचा हा चेंडू यावेळेला क्षेत्ररक्षक समोर आहे. टप्पा पडू दिला सीमारेषेच्या अगदी जवळ. चेंडू मात्र अडवला. फेक करेल तोपर्यंत फक्त मिळेल इथे सिंगल. आदरणीय पशुपतीजी कृष्ण म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. त्याचबरोबर आदरणीय शरदजी काशीनाथ म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अध्यक्ष चषक 2019 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या स्ट्रायकिंग एंडला बघतो आपण विशाल म्हात्रे. धावसंख्या धावफलकावरती 7 बॉलिंग मार्कवरती तेजस तयार होतोय. इनफिल्ड मध्ये मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर आहे. शॉर्ट थर्ड मॅन ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. डीप मध्ये मिड विकेटला पण एक क्षेत्ररक्षक बघतोय. एक क्षेत्ररक्षक मिड ऑनच्या दरम्यान आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. ओव्हर द विकेट ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न हा बघतो आपण. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूपच वेगानं चेंडू गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय विशाल म्हात्रेच्या बॅटमधून. थँक्यू. गणरायाचं संगीत भारताची हिंदू संस्कृती आणि ज्या संस्कृतीनुसार कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी गणरायाला वंदन केलं जातं. बॉल तयार. तेजस इनसाइड आउट मिस टायमिंग. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक समोर. कॅच मात्र घेतली आणि पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या 11 आणि 11 या धावसंख्येवरती लागलेला हा गावदेवी खार्डी संघाला पहिला धक्का. ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय तेजस भोईर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या त्याच्या फलंदाजाला अँगल एक नॅचरल पाहायला मिळाला
आणि शेवटचा चेंडू ज्या पद्धतीचा होता बॅकफुटला आणि इनसाइड आउट इनफिल्डच्या वरतून काढायचं होतं चेंडूला, परंतु बॅटवरती व्यवस्थित चेंडू मिडल झाला नाही आणि इथे शॉट कव्हरला एक झेल मात्र टिपला क्षेत्ररक्षकानं. पहिल्या विकेटचं पतन. 11 धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय गावदेवी खाडीला. विशाल मात्रे बाद झाले आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपण बघतोय सध्या केतन मात्रे आलाय. गावदेवी खाडीचा सध्या हा केतन मात्रे पाहायला मिळतोय. जी स्पोर्ट्स वाकलनचा केतन मात्रे आपण नक्कीच बघितला असेल. ठाण्याचा वंडर बॉय देखील त्याला म्हटलं जातं, कारण ज्या पद्धतीनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला रवी आलिमकर बीट होत आहेत. पहिला चेंडू या सत्राचा जर आपण बघितला तेजस भोईरचा, तेव्हा देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. तेजस देखील डावकुरे हाताचा गोलंदाज यावेळेला आपण बघतोय. गोलंदाज विकी देखील डावकुरे हाताचा. पहिला चेंडू मात्र निर्धाव. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू फिंगर रोल करत असताना व्यवस्थित टायमिंग झालं नव्हतं या फटक्यासाठी. पुल करण्याचा प्रयत्न मात्र होता. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल येते. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आलाय तो म्हणजेच केतन मात्रे आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय 12 या आकड्यावरती. 12 रन्स सध्या ही धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आपण बघतोय विकी जोशीला, जो डावकुरे हाताचा गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना देसाई गावेंकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक. ऑन साईडला हा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालं. नादुरुस्ती लगेच स्ट्रायकिंग एंडला फेकी करतायत आणि दुसरी धाव देखील सहजतेने कंप्लीट. बॅकिंगला क्षेत्ररक्षक. काय घडलं? फेकी यावेळेला आपण बघतोय बॅकिंगला क्षेत्ररक्षक आहेत. कोऑर्डिनेशन नव्हतं, कम्युनिकेशन नव्हतं आणि इथे जर आपण बघितलं फेकी ज्या पद्धतीने डीपमधून आली मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळाले ते म्हणजेच हरीश भोईर. बॅकिंगला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी फेकी केली. तदनंतर विकेट किपरच्या वरतून मिळाला तिथे 2 धावा. संघाची धावसंख्या 14 धावा. सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जज करतोय, तो फक्त बनून राहील प्रेक्षक आणि यावेळेला 333 रुपयाचं कॅश प्राइज देखील मिळेल फलंदाज केतन मात्रेला. षटकार. आणि कटआउट पारितोषिक देखील लागलं. खरं तर काशीनाथजी पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट चेंडू लागला आणि पारितोषिक मिळतंय केतन मात्रेला. यावेळेला हा चेंडू मात्र हुलकावणी दिली. ज्या क्षणी क्षेत्ररक्षक खाली बसला चेंडूला अडवण्यासाठी आणि त्या क्षणी चेंडूने मात्र घेतलेली ही अतिरिक्त उचली पूर्णपणे संभ्रमात पाडली या क्षेत्ररक्षकाला आणि इथे हा चौकार. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला. चैता पाकाचे महिन्याने 24 धावा. ड्राईव्ह केलं होतं यावेळेला लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक होता. खरं तर ज्या पद्धतीनं तो चेंडूवरती आला, खाली बसला आणि त्यानंतर अगदी त्याच्या वरतून हा चेंडू मात्र जातोय. लक फॅक्टर 24 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधला. विकी जोशी. केतन मात्रे पुढे सरसावला. हा चेंडू आपण बघतोय फाईन लेगला. तेजस फेकी लगेच डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र होता. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग आणि इथे आपण बघतोय ऑफिशियल पंचांनी हा बॉल मात्र नो कॉल केलाय. नो बॉल असेल. 1+1 या 2 धावा आणि फ्री हिट देखील असेल. धावसंख्या आपण बघतोय 26 या आकड्यावरती. ओव्हर स्टेपिंग यावेळेला करत असताना बघतोय आपण विकी जोशीला. रवीसाठी ॲडव्हान्टेज असेल. हा चेंडू फ्री हिट. बॉलर तयार. फुलर लेनचा हा चेंडू लॉफ्ट केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक समोर जज करतोय. कॅच मात्र इथे घेतले परंतु फ्री हिट आहे. धावसंख्या 2 धाव्याने पुढे जात असताना आपण बघतोय 28 धावा. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय धावफलकावरती. 28 धावा. 28 रन्स. लॉस ऑफ 4 दी 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. गावदेवी खार्डी. आज 8 संघांचा पूल आपण बघतोय. पहिली मॅच खरं तर तिसगाव वर्सेस गावदेवी वसार होती, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी आपण बघतोय ही तिसरी मॅच लॉट्सनुसार गावदेवी खार्डी वर्सेस जय मसोबा मानेरे.
या दोन संघांच्या दरम्यान ही पहिली मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळते. यानंतर तेजगाव आणि गावदेवी वसार अशी मॅच असेल टॉससाठी. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल एक इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तदनंतर सागा वर्सेस दिवा आणि जनुमा निळजे वर्सेस वाडेगर असा 8 संघांचा अशा दिवसामध्ये पूल तुम्हाला पाहायला मिळेल. हे 8 संघ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नशीब आजमावतील. सेकंड मध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतोय तेजस भोईर. स्ट्रायकिंग एंडला बघतो आपण केतन म्हात्रेला आणि सध्या पार्टनरशिप बिल्टअप करत असताना रवी आणि केतन. बॉलिंग मार्कवरती आपण बघतोय टॅलेंटेड बॉलर सध्या तयार होत असताना आपण बघतोय तेजस भोईरला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, कॉपी बुक स्टाईल त्याचा रनवे आहे. बॅटची काढा आणि तदनंतर फॉलो मधून ज्या वेगाने आलाय स्लिम मिडॉनच्या दरम्यान हा चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर तेजसच्या पद्धतीनं फॉलो मधून धावत गेला चेंडूवरती. एक सिंगल तो रोखू शकत नव्हता. एक सिंगलने धावफलक सध्या पुढे जात असताना गावदेवी खाडेची धावसंख्या आपण बघतोय 29 धावा, 29 रन्स ही धावसंख्या पाहायला मिळते. तेजस ज्या पद्धतीने आपण बघितलं त्याचा रनवे आहे अगदी कॉपी बुक स्टाईल. डावखोऱ्याची नैसर्गिक त्याच्याकडे शैली आहे. त्यानंतर हलकीशी जम्प घेत असताना तो मात्र रिलीज पॉईंटला ज्या पद्धतीनं चेंडू रिलीज करतो. आदरणीय रवी वायले यांना देखील विनंती असेल वसारचे खेळाडू आहेत रवीदादा आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेला मिड विकेटला थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार झालं. ज्या पद्धतीनं चेंडूवरती आले झेप घेत असताना चेंडू अडवला. हरीश भोईर त्या ठिकाणी होते. मिळतील इथे 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येच्या मैत्रीनं धावफलक सध्या पुढे जात असताना 31-31 या आकड्यावरती. डीप मध्ये ऑन साईडला जर आपण बघितलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात. स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक बघतोय आपण वाईड लॉंग ऑनच्या दरम्यान. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला अगदी पॉइंट शॉर्टडमान. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं आणि यावेळेला पूर्णपणे दिशा देत असताना आपण बघतोय चेंडूला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच उदाहरण रवी आलमकरच्या बॅटमधून येणारा हा चौकार. दापोडे गावची महादेवी आई जागते सतवाला, दापोडे गावची महादेवी आई जागते सतवाला. चैताचे महिन्याला न जत्रा भरतई गोवर झाला, चैताचे महिन्याला न जत्रा भरतई गोवर. ज्या पद्धतीनं फुटवर्क होतं पदलालित्य होतं या फटक्यासाठी रवी आलिमकर यांचं शेवटच्या मोमेंटला चेंडू रिलीज करतोय तेजस. त्या क्षणभरातच त्यांनी जी मुवमेंट होती फटक्यासाठी रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून हा मात्र चौकार येतोय. संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जात असताना 35 धावा. तेजस भोईरवरती आक्रमण सध्या रवी आलिमकरचं. पुन्हा एकदा स्विच हिट पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅकवर्ड पॉइंटला हा चौकार येतोय रवीच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा. थँक्यू. ज्या पद्धतीनं गोलंदाज जर तेजस आपण विचार केला तर नॅचरल अँगल आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. उजव्या त्याच्या फलंदाजाला आउट स्विंग डावखोऱ्यातचे तेजस भोईरचे हे चेंडू आणि त्याचाच फायदा घेत असताना ज्या पद्धतीनं 2 रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून हे फटके पाहायला मिळाले. फलंदाज रवी आलिमकर लागोपाठचे 2 चौकार. संघाची धावसंख्या 39. तेजस ओव्हर द विकेट. शफल होऊन यावेळेला मात्र ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न होता तो मात्र फसला. यस्टनच्या वरतून हा चेंडू बरोबर जे कॅप्टन एस टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सध्या आपण बघतोय या मॅचमध्ये लहू यांच्या हातामध्ये. लहू मात्रे डॉट बॉल. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक या षटकामधला. तेजस भोईर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा खेचून काढला फटका पुलचा. समोर क्षेत्ररक्षकाला कॅच मात्र ड्रॉप. एफर्ट्स खूप चांगले. हरीश भोईर पुन्हा एकदा चेंडूला उचलेल फेक करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पाहायला मिळाल्या आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं इथे पंचांचा इशारा देखील येतो आम्हाला. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजेच 41 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते गावदेवी खाडी संघाची
ज्या पद्धतीनं टॉस मात्र त्यांनी गमावला, बॅटिंग त्यांना करावी लागली आहे. त्यांचे संघनायक सूरज फौजदार यांनी नक्कीच सांगितलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, मनोगत व्यक्त करत असताना टॉस आम्ही जिंकलं असतं तर आम्ही देखील क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु या ठिकाणी बॅटिंग करत असताना सध्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कालचा दिवस ज्या पद्धतीने राहिला, आपण जर बघितलं तर खूप कमी धावसंख्या पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. सर्वोत्तम स्कोअर जर आपण बघितला कालच्या दिवसाचा तर 62 धावा होत्या, जे दुर्गामाता काटे या संघाने त्या धावा लगावल्या होत्या. आणि पहिल्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये जर आपण बघितलं तर ओमसाई आगसन संघाने 80 धावा लगावल्या होत्या. आदरणीय गोपीनाथजी शनिवार पाटील या मान्यवरांना विनंती असेल, आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अध्यक्ष चषक 2019 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि कालच्या दिवसामध्ये जर आपण बघितला खरं तर कमी धावा झाल्या. पहिल्या दिवसामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाहायला मिळाला आणि काल मात्र दुष्काळ पडला धावांचा. आज कशा प्रकारचं असेल हे दिवस. पहिली मॅच सध्या गावदेवी खाडी सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 41 ही धावसंख्या. आणि पहिल्या गडी बाद झाल्यानंतर पार्टनरशिप पाहायला मिळते रवी आलिमकर आणि त्याचबरोबर आपण बघतोय ती म्हणजेच केतन म्हात्रे या दोघांच्या दरम्यान. कारण पहिला गडी बाद झाला होता तो म्हणजेच 11 धावसंख्येवरती आणि तदनंतर आतापर्यंत 30 धाब्याची पार्टनरशिप केली आहे केतन आणि रवी यांनी. ही पार्टनरशिप फोडावी लागेल, भागीदारी फोडावी लागेल. या मॅचमध्ये धावांसाठी अडथळा निर्माण करायचा असेल तर जय मसोबा मानेर संघाला अगेन्स्ट गावदेवी खाडीच्या 2 फलंदाजांवरती आक्रमण चढवावे लागतील आपल्या गोलंदाजीमधून. बॉलिंग मार्कवरती हरीश भोईर सज्ज होतोय. देसाई गावेंकडून सध्या गोलंदाजी करेल स्ट्रायकिंग एंडला केतन म्हात्रे. यावेळेला डाऊन दी ग्राउंड समोर क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये हा चेंडू अगदी जो सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये अडखळला केतन म्हात्रे. दुसऱ्या विकेटचं बदन, दुसरा धक्का गावदेवी खाडी संघाला. देऊल सजविलान माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा. ते झेंडा तो लाविलान माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा. हाफाम पूल करण्याचा प्रयत्न होता केतनचा, परंतु जो वेग होता हरीश भोईरचा या चेंडूवरती रूम क्रिएट केला नव्हता. फुलचा फटका खेळण्यासाठी केतनने हाफाम पूल करत असताना इथे लॉंगॉनला अगदी जे क्षेत्ररक्षक होते फटक्याला एलिव्हेशन नव्हतं आणि ते मात्र गवसले जात आहेत. झेलच्या स्वरूपात बाद होतील केतन. सूरज फौजदार येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सध्या एक पिन शीटर जे कॅप्टन गावदेवी खाडीचे 4थ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडला रवी आलिमकर यांना बघतोय आपण, जे आघाडीला येऊन एक चांगला खेळ आतापर्यंत 3 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. ते सध्या स्ट्रायकिंग एंडला असतील आणि आता गिअर पाहून फलंदाजी करतील की त्यांच्या अगेन्स्ट. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलं हरीश भोईर. या षटकामध्ये त्यांना डॉमिनेट करत असताना वर्चस्व गाजवेल. बॉलर तयार, समोर रवी आलिमकर. पिच लॉफ केला ऑन ड्राईव्हचा हा फटका. गॅप आहे वाडिश लॉंगनला, क्षेत्ररक्षकाला अडवला चेंडूला. थोडीशी नादुरुस्ती नक्कीच पाहायला मिळेल, परंतु 2 धावा रोखू शकत नव्हता. आणि ते दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं गावदेवी खाडीची धावसंख्या सध्या आपण बघतोय पुढे जात असताना 43 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण बघितली, लॉंगॉन वाडिश लॉंगॉन, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण, फिंगर रोल करत असताना यावेळेला पूर्णपणे बीट झाला रवी आलिमकर. पदेललित ते नव्हतं, ओळखूच शकले नाही. खरं तर हा चेंडू आपण बघितला कमी गतीने स्वीपचा स्लॉक स्वीपचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आणि फॉलोथ्रोमधून तितक्याच वेगाने चेंडूवरती धावून आले हरीश भोईर. डॉट बॉल. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता, अगदी लेग स्टम्पच्या वरतून मात्र चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. हेच दर्शवलं जे ऑफिशियल पंच आहेत सध्या या मॅचच्या दरम्यान. डॉट बॉल. आदरणीय बालकृष्णजी भोईर साहेबांचं शुभागमन होतं. हार्दिक हार्दिक स्वागत अध्यक्ष चषक 2019 या स्पर्धेमध्ये. लोअर फुल टोस अपील झालं, लेग बिफोरचं अपील झालं, परंतु इथे आपण बघू शकाल एक सिंगल.
ज्या पद्धतीनं शॉट ताडमायचे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कधी अस्ट्यांच्या समोर जर आपण बघितलं तर प्रवीण जोशी होते विकेट कीपर आणि त्याने मात्र चेंडू अडवला. एक सिंगल झाली इथे कंप्लीट आणि सिंगल धावफलक सध्या पुढे जात असताना 44-44 धावा. आदरणीय मंगलजी मात्र पडले गाव. विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अध्यक्ष चषक 2019 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस अक्षरशः खेचून काढलाय आणि हा फटका खूपच लांब जाऊन पडेल. हिट आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. देवाचे रोबा तुझी लीला पार, देवाचे रोबा तुझी लीला पार, भक्ता देवा तुझा धार. देवाचे रोबा तुझी लीला पार, भक्ता देवा तुझा धार. भक्तांचा उद्धार देवा तुझा माधार. धावसंख्या धावफलकावरती अर्धशतक सांघिक अर्धशतक गावदेवी खार्डीचं 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये ज्या पद्धतीने हरेश भोईरने गोलंदाजी केली आपण जर बघितलं धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 9 धावा 5 चेंडूंमध्ये अगदी 3 धावा आणि शेवटच्या चेंडूवरती लोअर फुल टॉस लेंथ जी मात्र कमी करायला हवी होती ती मात्र खरं तर पुढे गेला चेंडू. आणि ज्या पद्धतीनं हा फटका आपण बघितला सूरज फौजदारचा पूर्णपणे मेजवानी होती आणि त्याचा स्वीकार करत असताना हा षटकार लगावला. धावसंख्या 50. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सहा चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि यावेळेला बॉलिंग मार्क वरती विशाल भोईर आज सज्ज होतोय. खरं तर जे मसोबा मानरेला गवसलेला हा देखील एक अनमोल हिरा. यंदाच्या वर्षामध्ये यंदाच्या हंगामामध्ये ज्या पद्धतीनं तो खेळ करतोय विशाल ॲज अ बॉलर ॲज अ बॅट्समन आणि जी मिडल ऑर्डर आहे मानेरे संघाची ती भक्कम झाले खरं तर याच खेळाडूच्या मुले. सध्या तो बॉलिंग मार्कवरती स्ट्रायकिंग एंडला रवी आलिमकर जो आघाडीला येऊन आतापर्यंत दर्जेदार खेळ करतोय तो सध्या आहे स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या समवेत सध्या मिररचं काम पूर्ण करतोय कॅप्टन ऑफ गावदेवी खार्डी सूरज फौजदार. पहिला चेंडू राऊंड द विकेट लेफ्ट आर्म गोलंदाज आहे व्हाईट बॉल. निगेटिव्ह डिलिव्हरी एक सिंगल मात्र मिळेल आणि संघाची धावसंख्या 51 धावा 51 रन्स. स्कोर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळते गावदेवी खार्डी संघाची. सध्या गोलंदाजी सुरू पडली का वेंडकडून. लहू मात्र जे कॅप्टन आहेत पहिला चेंडू स्क्वेअर टाकल्यानंतर इथे चर्चासत्र पाहायला मिळालं कारण स्लॉगिंग ओव्हरचं षटक आहे आणि या षटकामध्ये कशा प्रकारे इथे हाणामारी होईल. हा चेंडू देखील आपण बघतोय तेच दिशा तीच लाईन. इट्स अ व्हाईट बॉल. लागोपाठचा दुसरा स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती सध्या 52 पाहायला मिळते. धावसंख्या गावदेवी खार्डीची. क्षेत्ररक्षक डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर त्याचबरोबर मिड ऑफ इनफिल्डमध्ये आहे लॉंग ऑन आहे शॉर्ट मिड विकेट डीपमध्ये मिड विकेट डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि बॅकवर्ड पॉइंट. यावेळेला ओव्हर द विकेटने ट्रॅक चेंज केला. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढला परंतु हिट विकेट. अगदी आपण बघतोय ज्या पद्धतीने हा फटका खेळला षटकार नक्कीच होता परंतु बॉडीचा बॅलन्स गमावला. अगदी पाय लागतोय अस्टीला. हिट विकेट. फलंदाज रवी आलिमकरच्या खेळी जाणता. मसोबा तू काही वारी आलो देवा तुझे दरबारी. देवा मसोबा तू कैवारी आलो देवा तुझे दरबारी. तुझी माया सारी भोल्या भक्तावरी तुझी माया सारी भोल्या भक्तावरी नजर माने रे गावावरी. देवा मसोबा तू काही वारी आलो देवा तुझे दरबारी. देवा मसोबा स्वीट शीट तर लगावला होता परंतु त्यांचा पाय मात्र अस्ट्यांना लागतोय आणि हिट विकेट. फलंदाज रवी मात्र माघारी परतले. एकंदरीत त्याने धावा जर आपण बघितल्या तर 24 इथे वैयक्तिक योगदान दिलं 24 धावसंख्येचं गावदेवी खार्डीसाठी. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय प्रल्हाद पाटील येत आहेत. अजून एक स्लोगर सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाय. त्याच्या अगेन्स्ट मात्र यश संपादन केलं गोलंदाज आपण बघतोय विशाल भोईरनं. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. धावसंख्या 52 धावा.
पॉईंट यावेळेला येईल इनफिल्डमध्ये आणि बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू सध्या स्वीपर कव्हरला. लॉंग ऑफ देखील तैनात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये, डीपमध्ये लॉंग ऑन, मिड विकेट आणि त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी जवळ एक क्षेत्ररक्षक. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. ओपी थोडासा पॉज घेत असताना एक्झिक्यूट केला ऑन साईडला. आपण बघतोय ऑफ साईडला लॉंग ऑफच्या दरम्यान सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच मात्र घेतली आहे. हरेश भोईर ज्या पद्धतीने ते चेंडूवरती आले, जजमेंट पूर्णपणे प्रॉपर होतं, परंतु फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू हातामधून निसटला. सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये ही कॅच मात्र त्याने घेतली आणि गोल्डन डकचा शिकार होत असताना पाहायला मिळतोय प्रल्हाद पाटील. विकेटचं पतन. टाइम घेतला आणि तदनंतर सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता प्रल्हाद पाटील यांचा, तो मात्र फसला. स्ट्रायकिंगला सध्या सूरज फौजदार. विशाल यावेळेला हॅट्रिक संपादन करतोय. विकेट हॅट्रिक इथे संपादन केली विशाल. आपण बघतोय भोईरनं दर्जेदार गोलंदाजी इथे सध्या करत असताना स्लॉगिंग ओव्हरच्या षटकामध्ये आणि कॅप्टन ऑफ खार्डी सूरज फौजदारच्या खेळी जाणता. वाराकुमारे बायांका गाना बजाओ देविंका. दर्जेदार पहिले दोन चेंडू स्क्वेअर दिशेवरती नियंत्रण नव्हतं आणि त्यानंतर ट्रॅक त्याने खरं तर चेंज केला. राऊंड द विकेटने दोन चेंडू स्क्वेअर हाताळल्यानंतर तो आला ओव्हर द विकेटने आणि त्याने 3 धक्के देखील दिलेत. स्लोगिंग ओव्हरच्या षटकामध्ये सध्या आपण बघतोय धावसंख्येची गरज असताना जे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. रवी आलिमकर हिट विकेट. त्यानंतर आपण जर बघितलं तर फलंदाज प्रल्हाद पाटील बाद झाले आणि त्यानंतर सूरज फौजदार. सध्या स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय विजय आलिमकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 52, 52. बॉलिंग मार्कवरती विशाल तयार. हा चेंडू आपण बघतोय फुलर लेनचा फुल टॉस अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि आपण बघतोय व्हाईट बॉल. स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 53. ओव्हर द विकेट बॉलर तयार. फुलरलेचा हा चेंडू लॉफ्ट केला मिस टायमिंगला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आलेत. कॅप्टन कॅच मात्र ड्रॉप. लहू मात्र यांच्या हातामधून कॅच झाली ड्रॉप. 2 धावा तरी ते कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल परंतु नकार. उचलून लगेचच फेक केली स्ट्रायकिंग एंडला. अगदी व्यवस्थित पोहोचले होते लॉंगॉनच्या दरम्यान जे वाडिश लॉंगॉनला तैनात होते लहू मात्रे, परंतु शेवटच्या क्षणाला हातामधून मात्र चेंडू निसटतोय. झेल जमिनीला दान. आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद फलंदाज विजय आलिमकरला दिलाय खऱ्या अर्थाने इथे. आणि दुहेरी धावसंख्येच्या माहितीने धावफलक आपण बघतोय 55 या आकड्यावरती 55 रन्स. यावेळेला बॅटम पॅडच्या मधून चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि विकेट सॅक्रिफाईस करतोय या ठिकाणी. विजय आलिमकर स्ट्रायकिंग एंडला सरसावला तो म्हणजेच अनिकेत आणि इथे 5वा धक्का गावदेवी खार्डीला. साईची पालखी घेऊन जाऊ चला खांद्यावरती. पायी पायी माझे साईची पालखी घेऊन जाऊ चला खांद्यावरती. चला चला हो शिर्डी नगराला. चला चला हो शिर्डी नगराला. चला जाऊ हो शिर्डीला न साईच्या भेटीला. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतो. शेवटचा चेंडू असेल. स्ट्रायकिंग एंडला बघतो आपण अनिकेत. लॉफ्ट केला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. लॉंग ऑनच्या वरतून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकाला आणि एकंदरीत आपण बघतोय गावदेवी खार्डी संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरीस 61 धावा.
धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 61 धावा, 6 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पाहायला मिळते. गावदेवी खाडी संघाची आणि 62 धावसंख्येचं लक्ष असेल सेकंड सेशनमध्ये बॅटिंग करत असताना जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे संघासमोर. या दोन संघांच्या दरम्यानचे द्वंद्व युद्ध सध्या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. टॉससाठी इन्व्हाइट करेल तिसगाव आणि गावदेवी वसारचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. ही दुसरी मॅच असेल आजच्या दिवसामधली आणि लॉट्सनुसार ही पहिली मॅच. वसार वर्सेस तिसगावचे कॅप्टन आपण लगेचच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर खेळाचं दुसरं सत्र कशा प्रकारे असेल, कारण सकाळचं सत्र आहे ज्या पद्धतीनं सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर खूप महत्त्वाचं असतं. ओलसर विकेट असते, त्याचबरोबर ग्राउंड देखील आणि अशा पोषक वातावरणामध्ये गोलंदाजांना ॲडव्हान्टेज असतं. परंतु त्यांचा अपवाद वगळता इथे जी काय बॅटिंग झाली गावदेवी खाडींच्या फलंदाजांची 61 धावा मात्र त्यांनी लगावल्यात आणि 62 धावसंख्येचं लक्ष असताना जे मसोबा मानेरेचे कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम फलंदाज कशा प्रकारे इथे लढतील, संघर्ष कशा प्रकारे असेल या दुसऱ्या सत्रामध्ये याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन तुमच्या समोर घेऊन येत आहेत भोपरचे बुलंद आवाज विनोदजी पाटील सर. धन्यवाद. तर बाळकृष्ण भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेऊया. मी विनंती करेन शरद काशीनाथ म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घ्यायचा आहे. धन्यवाद करण काळन. सकाळ ही नेहमी हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाम, सोपे होऊन जाईल तुमचे सारे काम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्वितीय खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अध्यक्ष चषक 2019 एक अत्यंत जबरदस्त अशी ही क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवताय. क्रिकेटचा हा एक अत्यंत मोठा सोहळा आज या स्पर्धेचा आपण पाहिलं तर तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये मैदानावरती दोन संघ गावदेवी खार्डी, दुसऱ्या बाजूला मानेरे म्हसोबा. तर नाणेफेकीचा कौल हा मानेरे संघाच्या बाजूने लागला. संघ नायकाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि खाडी संघाने 61 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. 62 करायच्या आहेत. स्ट्राईकला हरेश आहेत. गोलंदाजी मार्कवरनं श्याम दातीलकर येतात. इथे मात्र श्यामचं स्वागत केलं आहे, मात्र झेलची शक्यता आहे. खूप चांगला झेल धरमने टिकलेला आहे. इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवला आहे. हरेश भोईरला रॉयल डकवरती बाद होत आहेत. त्यावेळेस मात्र हरेश एकच पावर माझ्या हातानं एक वीरा माऊली, आणि एकच पावर माझ्या हातानं एक वीरा माऊली. थँक्यू डीजे. फडलेगावचे सन्माननीय मंगलजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शरद म्हात्रे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण या मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे. मंगल म्हात्रे, फडलेगावचे मंगलजी म्हात्रे. तर पहिल्या चेंडूवरती पहिला जबरदस्त धक्का दिलेला आहे. श्याम दातीलकर भरपूर वर्षाचा अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरती उतरलेले आहेत. आजही तीच ताकद, तीच धमक, तोच उत्साह आणि तीच भूक धावांचीही आणि गड्यांची. इथे मात्र आल्याच मोठा धक्का दिला आहे. असं पुन्हा एकदा श्याम हा चेंडू यावेळेस मात्र दिशेपासून भरकटतात. वाईटचा इशारा येतोय. रणजित म्हात्रे आहेत पंचांच्या भूमिकेत. प्रवीण जोशी, विशाल भोईर हे दोन फलंदाज. विशाल मैदानावरती आलेले आहे. स्ट्राईकला मात्र प्रवीण जोशी. वाईडने अकाउंट ओपन होते. असं गोलंदाज पुन्हा एकदा श्याम.
हा चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता सूरज जज करतो त्या ठिकाणी आणि एक सोप्या पद्धतीने हा झेल टिपतोय. हा लागणारा दुसरा धक्का जय म्हसोबा माणेरे संघाला. सलामीचे दोन्ही फलंदाज वैयक्तिक 0 धावसंख्येवरती तंबूच्या दिशेने आणि इथे मात्र लागतोय हा दुसरा धक्का. तर निळजेचे सुभाष पाटील देखील या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल शरद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. निळजे गाव सुभाष पाटील. निळजे संघ देखील इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहू शकाल. आज चौथ्या लढतीमध्ये त्यांच्या समोर बलाढ्य असा वाडेकर संघ असेल. यानंतर मात्र तिसगाव वर्सेस गावदेवी वसार आणि सागाव वर्सेस दिवा अशा लढती आहेत. तर काही ॲडजस्टमेंट होत्या त्या आपण या ठिकाणी नक्कीच केलेल्या आहेत. जी लढत तिसरी होती ती मात्र आपण पहिली खेळवतोय. तिसगाव आणि वसार टॉससाठी या. तर नवीन फलंदाज मैदानावरती आशिष जोशी येतोय अवेसा. स्ट्राईकला मात्र विशाल. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा सूरजच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. असतं होतं आणखीन एक विकेटचा या मैदानावरती लागणारा हा तिसरा धक्का. श्याम भोईरने या ठिकाणी आपण पाहिलं तर श्याम दातीलकरने या ठिकाणी अप्रतिम कामगिरी केली. 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि या दरम्यान आपण पाहतात अप्रतिम गोलंदाजी. पडले गावचे सन्माननीय सुनील म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. पशुपती कृष्णा म्हात्रे यांना विनंती करून आपण सुनील म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. पडले गावचे 3 फलंदाज इथे मात्र बाद झाले आहेत. शून्यावरती काय गोलंदाजी केली आहे, तशा प्रकारची गोलंदाजी, तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. सूरजने 2 झेल टिपले, धरमने मात्र पहिला झेल अप्रतिम टिपला. सूरजने एक हाय कॅच पकडला आणि त्यानंतर आपण पाहिला तर स्ट्रोक एकदम खाली होता, एकदम फ्लायटेड स्ट्रोक होता. आणि नवीन फलंदाज मैदानावरती संघ नायक येत आहेत. अक्षरशः डावाला सुरुंग लावलेला आहे. एकच धाव जी आलेली अवांतरच्या रूपाने, मात्र 3 फलंदाज बाद झालेले आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, खूप धाडसी प्रयत्न मी म्हणेन, कारण 3 फलंदाज बाद झालेले आहेत वैयक्तिक 0 धावसंख्येवरती. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा स्ट्रोक खेळणे एक नक्कीच जोखीम होती. मात्र बरेचसे फलंदाज रिव्हर्सवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि नक्कीच प्रयत्न करतायत. दबावामध्ये एखादा चौकार जर आला तर दबाव ट्रान्सफर होईल. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर देसाई गावचे सज्जन नाना म्हात्रे, त्यांचा सन्मान पशुपती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. 1 to go. तो रोहित यांचे वडील आहेत, जे रोहित तुम्ही त्यांना तर यशवंत परशुराम म्हात्रे देसाईचे यांचा देखील सन्मान आपण घेऊया. पशुपती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सकाळचं सत्र आहे, पहिली लढत आहे. पाहुण्यांची भरपूर रेलचेल तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर संख्येने मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटवर व्यवस्थित आला नाही. चेंडू येतोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. या दरम्यान 1 धाव पूर्ण होते. षटक क्रमांक पहिलं संपलेले. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 आणि बाद झाले 3 फलंदाज. बाद होणारे फलंदाज हरेश भोईर, त्यानंतर प्रवीण जोशी आणि विशाल भोईर असे 3 फलंदाज बाद झालेले. थोडीशी अवस्था नक्कीच गंभीर झालेली आहे माणेर संघाची. गतवर्षी याच मैदानावरती चॅम्पियनपद उचललं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला हाच तो माणेरे संघ. मात्र नेहमी म्हणत असतो आपण, क्रिकेटमध्ये निरंतरता टिकवणं फार कठीण असतं. काल तुम्ही फायनल जिंकली, आज पहिला सामना जिंकणं देखील कठीण असतं. क्रिकेट इतकं फास्ट आहे, कुठलाही संघ आता कमजोर किंवा कमकुवत राहिला नाही. टॉससाठी या तिसगाव आणि गावदेवी वसार दोन्ही संघ नायक आलेले आहेत. तर वसंत गणा घरत जे खिडकाळी मंदिराचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊया. मी विनंती करणं आपण नाणेफेक करायची आहे. खिडकाळी
एक पांडवकालीन मंदिर पांडवांनी बांधलेलं आहे, अशी त्याला एक असा एक इतिहास आहे. आणि नेहमीच खिडकाळे शहर प्रत्येकाच्या हाकेला धावून येतो. भरपूर प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रात. खिडकाळी हे मंदिर प्रसिद्ध आहे. खिडकाळी आता मात्र क्रिकेटमध्ये देखील योगदान देत आहे. शर्यतींचं मैदान देखील या गावामध्ये होतं. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या गावामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विशाल मात्र येत आहेत, वेगवान गोलंदाज पुढे आले. यावेळेस मात्र डाऊन द विकेट खेळत असताना डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी श्याम दातीलकर आहे. श्याम दातीलकरचं कौतुक करायला हवं. भरपूर वर्ष मधल्या काळात फारसं क्रिकेट खेळत नव्हते, मात्र त्यानंतर दिमागदाररित्या कमबॅक केलं आणि कुठेतरी त्यांना जाणवलं की माझ्यामध्ये भरपूर क्रिकेट शिल्लक आहे अजूनही. वय जरी किती झालं असलं तरी तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल, तुमचा फिटनेस चांगला असेल तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. तर नाणेफेकीचा कौल हा वसार संघाच्या बाजूने लागलेला आहे. फिल्डिंग करतात, इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय गगनचुंबी षटकार. गावदेवी माझी गावदेवी जागते आई माझी सतवाला. गावदेवी माझी गावदेवी जागते आई माझी सत्वाला. तुझे लाराचे भक्त नाचतान गो नाचतान पालखीला. तुझे लाराचे भक्त नाचताना गो. अप्रतिम स्ट्रोक ऑन साईडला भिरकावून दिला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडला आणि या षटकाराची नितांत गरज होती, कारण जो दबाव पूर्णपणे आलेला मानेर संघावरती अशा फटक्यांनी तो ट्रान्सफर होऊ शकतो. पुन्हा एकदा विशाल, हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, पुन्हा एकदा त्या दिशेने. यावेळेस मात्र एलिव्हेशन मिळालं नाही, मात्र चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक मिनिट भावेश, तिसऱ्या पंचांना या ठिकाणी मैदानात जावं लागेल, कारण विशालच्या गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. काही त्रुटी आढळलेल्या आहेत आणि इथे मात्र आता तिसऱ्या पंचांना मैदानात जावं लागेल. तर लवकरात लवकर तिसऱ्या पंचाने जायचं आहे. या ठिकाणी बाळकृष्ण भोईर या ठिकाणी आलेले आहेत. समर्थ कॅटरर्स नावाने जबरदस्त त्यांचा एक व्यवसाय, भरपूर वर्ष आमच्याशी जोडले गेले, कारण एका दुकानात आम्ही देखील मामाच्या दुकानात कॅटरिंगच्या दुकानात आम्ही देखील भरपूर वर्ष काम केलं आणि काम करत असताना हे व्यक्तिमत्व सातत्याने आमच्या संपर्कात आलं. बाळकृष्ण भोईर, त्यांचं देखील स्वागत करतो आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. तिसऱ्या पंचांना बोलवलं आहे, दबाव असेल विशालवरती. धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 14 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे आजच्या दिवसातील ही सलामीची लढत. तुम्ही पाहताय खार्डी वर्सेस माणेरे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत प्रवीण म्हात्रे येत आहेत. विशाल, हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. धावचीची संधी होती, संधीचं सोनं केलंय आणि हा 4था धक्का लागतो मैदानावरती यावेळेस माणेरे संघाला. घुमो दे वारा घुमो दे कारले डोंगराला आई तुझे कारले डोंगराला. घुमू दे वारा घुमू दे कारले डोंगराला आई तुझे कारले डोंगराला. आई नशीब जागू दे माऊली तुझे गोचरणाला. आई नशीब जागू दे माऊली तुझे गोचरणाला. आज श्याम दातीलकर आणि सूरज या दोघांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. बघा, सूरजने 2 झेल टिपले आणि आता मात्र तो धावचीत देखील करतोय. ग्राउंड फिल्डिंग देखील अप्रतिम सूरजची राहिलेली आहे. सूरजला देखील भरपूर वर्ष संघामध्ये झाले, भरपूर वर्ष संघाला त्याने दिलेले आहेत. दुसऱ्या बाजूला श्यामने देखील 3 गडी बाद केले आहेत आणि पूर्णपणे दबाव टाकण्यामध्ये यश आलं, कारण पूर्णपणे अग्रक्रम हा कोसळलेला आहे माणेरे संघाचा. तर मात्र लहू माधरे यांच्याकडनं अपेक्षा होती, मात्र यावेळेस एक चुकीचा निर्णय घेतला. ऑनसाईडला चेंडू ड्राईव्ह केला होता, मात्र थेट तो वेगाने गेला सूरजच्या हातामध्ये. हर्षल भोईर येत आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागतोय, त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. केतन आहेत, केतन म्हात्रे. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता त्यावेळेस 15 धावा. गडी गमावलेले आहेत आणि जेव्हा आघाडीचे फलंदाज लवकर बाद होत आहेत, पूर्णपणे दबाव मधल्या फळीवरती आणि तळाच्या फळीवरती येतो. स्ट्राईकला येते फलंदाज हर्षल भोईर.
विशाल म्हात्रे देसाई गावींकडनं उर्दू विकेट. हा चेंडू व्यवस्थित ड्राईव्ह केला. इथे मात्र काय घडतंय पूर्णपणे गोंधळ उडालेला आहे. मानेरे संघ या ठिकाणी पूर्णपणे विचलित झालेलं आहे. एक्झॅक्टली काय करायचं हे कळत नाही मैदानावरती, कारण पूर्णपणे आपण पाहिलं तर डावाला सुरुंग लावलेला आहे. 4 गडी बाद झाले. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलेले. पहिल्या षटकात 3 धावा 3 गडी बाद होते. या षटकात आपण पाहिलं तर 12 धावा आलेले आहेत. एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला आहे आणि दुसऱ्या षटकाच्या अंती एकूण 15 धावा करायच्या आहेत. 62 जे अजूनही आपण जर विचार केला तर 47 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18 आणि आस्किंग रेट आहे 15.67 प्रति षटकामागे. दडपण आहे, दबाव आहे. मात्र मला आठवतं आहे की हा तोच संघ आहे मानेरे संघ जेव्हा 7 ते 8 गडी बाद झाले होते आणि तळाच्या फलंदाज आशिषने येऊन आपल्या संघाला सावरलं होतं आणि 55 धावसंख्येवरती नेलं आणि तो सामना तिथून या संघाने जिंकला. हा संघ एक झुंजार संघ आहे, लढवया संघ आहे. मलंगड पट्ट्यामध्ये या संघाची एक अत्यंत जबरदस्त अशी दहशत आहे. मात्र या विभागामध्ये गतवर्षीपासून हा संघ देखील खूप जबरदस्त कामगिरी करतोय आणि मानेरे संघाला कोणी कधीही कमी लेखू शकत नाही. या संघाने अनेक मोठमोठ्या संघांना धक्का दिलेला आहे. किंग ट्रॉफीमध्ये या संघाने पहिलं तर 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आत्ताच पटकावलेलं आहे आणि किंग ट्रॉफीमध्ये जर आपण पाहिलं तर अंतिम सामन्यामध्ये खेळणाऱ्या 24 खेळाडूंना ब्लेझर सूट देण्यात आले होते आणि प्रवीण देखील मला कोळेगाव येथे भेटले होते. त्या ठिकाणी खूप सुंदर वाटत होते. एक वेगळी कन्सेप्ट. विशाल म्हात्रे म्हटलं की काहीतरी वेगळं करणार हे प्रत्येकाला माहीत असतं आणि नेहमीच विशालचा प्रयत्न असतो की आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला काही विक्रम करता येईल का आणि त्यासाठी तो प्रयत्नशील असतो. असं आणखीन एक गोलंदाजाचा वापर केला आहे. असं गोलंदाज केतन म्हात्रे अत्यंत चांगला खेळाडू, फार कमी वयामध्ये संघामध्ये स्थान मिळवलं आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संघामध्ये खूप चांगलं योगदान त्याचं राहिलेलं आहे. प्रल्हाद पाटील भरपूर वर्ष मात्र फिटनेस प्रल्हाद पाटीलचा तुम्ही पाहिलं तर अप्रतिम. या संघाचा मी म्हणेन संकट मोचक आहे, तारणहार आहे. 29 धावांची काही याच मैदानावरती त्यांनी साकारली होती. यावेळेस मात्र पूल करतायत, गॅप आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर आणि जाताना देऊन जातोय 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती वेगाने यावेळेस मात्र 19 धावा. फलंदाज आशिष जोशी प्रयत्न करतोय आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचा आणि ती गरज आहे. धावा आल्या तर आत्मविश्वास वाढेल, विजयाची चाहूल लागेल, विजयाची ओढ लागेल मानेरे संघाला. मात्र त्यासाठी धावा येणं फार गरजेचं आहे. हा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. हाय अँड हँडसम षटकार. भिवंडी शहराची शान कामतघर गावाची जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ देवीची. जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ आईची. धावसंख्या धावफलकावरती इथे मात्र आपण पाहतात 25. 2 मोठे फटके आले आणि लगेचच सर्व संघ सहकारी आले. या ठिकाणी केतनला समजावण्यासाठी की जर अशा प्रकारची गोलंदाजी झाली, ज्या सामन्यावर आपण पकड मजबूत केली आहे ती पकड सैल होईल आणि इथे मात्र तुला कमबॅक करावं लागेल. आशिषचं कौतुक करावं लागेल. 4 गडी बाद झाल्यानंतर धाडस दाखवतोय, धैर्य दाखवतोय आणि धैर्यानेच त्याला इथे लढावं लागेल. पुन्हा एकदा केतन यावेळेस मात्र आशिषसाठी. हा चेंडू खूप चांगला होता, पायामध्ये होता, ऑनसाईडला येतोय स्क्वेअरच्या दिशेने. इथे मात्र काय घडतं याला म्हणतात क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आत्महत्या आणि इथे खूप चांगलं सुरू होतं सारं काही, मग हा वेडेपणा का. फलंदाज बाद होते, 5वा धक्का लागतोय.
सारं काही सुरळीत अलबेल सुरू होतं मैदानावरती आणि इथे मात्र असं म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. कारण जे धक्के दिले त्या धक्क्यातून हा संघ सावरलेला नाही अजूनही. कारण आपण पाहिलं तर आशिष खूप चांगला खेळत होता, मात्र इथे हा दुसऱ्या धावेचा मोह त्याला आवरता आला नाही. लालच बुरी बला असं म्हणतात, अति तेथे माती. आणि इथे हे दृश्य पाहायला मिळालं कारण आशिषकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा त्याने पल्लवितही केल्या होत्या. असं नवीन फलंदाज रवींद्र जोशी येतोय. चेंडू यावेळेस मात्र आशिषला बाद केल्यानंतर हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर होता, वाईटचा इशारा येतोय. बाद केल्यानंतर मात्र कुठेतरी नक्कीच आनंदाची लाट पाहायला मिळाली कारण आघाडीचे फलंदाज बाद झाले होते 4. त्यानंतर आशिषने डावाला सावरण्याचं काम केलं होतं, धावसंख्येला आकार देण्याचं काम त्याने केलं होतं, मात्र तो बाद झाला. धावचीत होणं क्रिकेटमध्ये फार दुर्दैवी घटना मानली गेलेली आहे आणि कुठल्याही फलंदाजाला धावचीत होणं कधीही आवडत नाही. कारण आपण म्हणत असतो की रणांगणावर लढत लढत वीर मरण आलेलं नेहमीच प्रत्येकाला आवडतं. इथे मात्र आणखीन एक फलंदाज धावचीतच्या रूपाने परततोय. डगआउटच्या दिशेने बाद होणारा फलंदाज हर्षल भोईर हा डायमंड डगवरती बाद होतोय. एकही चेंडूचा त्याने सामना केला नाही आणि इथे मात्र एक चेंडूचा सामना केला होता, तो बाद होतोय 0वरती. धावसंख्या धावफलकावरती आहे ते म्हणजे 27. 6 गडी बाद झाल्यात म्हणजे अर्धा डझन फलंदाज बाद झालेले आहेत. 28 धावा झालेल्या आहेत. आपण या ठिकाणी पाहिलं तर संघ आता मात्र असं वाटलं होतं सावरते की काय या 4 धक्क्यातून, मात्र त्यानंतर स्वतःहूनच आपल्या विकेटचं या ठिकाणी बलिदान दिलं आशिषने आणि त्यानंतर हर्षल देखील परतले. मैदानावरती तेजस येत आहेत. गोलंदाज केतन खूप चांगल्या लयमध्ये आता पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅटची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. 3 षटकं संपलेली आहेत. 29 धावा झाल्यात, करायच्यात 62 म्हणजे अजूनही या ठिकाणी आपण पाहिलं तर 33 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 33 हे समीकरण विजयासाठी आस्किंग रेट आहे 16.50 प्रति षटकामागे. मैदानावरती ड्रिंक्स स्कूटी जात असताना तुम्ही पाहतायत. तर सामना तुम्ही पाहतायत आजच्या दिवसातील हा पहिला सामना खाडी वर्सेस माणेरे संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकली आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि खाडी संघाच्या फलंदाजांनी मात्र 61 धावा धावफलकावरती लावल्या. त्यामध्ये अप्रतिम अशी कामगिरी तुम्ही पाहिली. रवी आलिमकर 17 चेंडू 24 धावांचे काही साखरे. दुसऱ्या बाजूला केतनने 15 चेंडू 14 धावा केल्या 5 चेंडूमध्ये, माफ करा 5 चेंडूमध्ये. तर खूप चांगली फलंदाजी रवी आणि केतनने दाखवली आणि त्यामुळेचा संघ एक मोठी टोटल एक फायटिंग स्कोर उभा करू शकला. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना माणेरे संघाने 3ऱ्या षटकाच्या अंती एकूण धावसंख्या धावफलकावरती लगावलेली आहे ती म्हणजे 29 आणि गडी गमावली आहे ते म्हणजे 6. तर 33 धावा इथून करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. होणार का? कारण टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र तेजस एक अत्यंत चांगला गोलंदाज आहे, डावखुरा फलंदाज देखील आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज रवींद्र जोशी आहे. या दोघांना आता मात्र करो किंवा मरो अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जिंकू किंवा मरू आणि या ठिकाणी अशाच प्रकारे खेळावं लागेल कारण मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. समोर आता मात्र गोलंदाज येतोय 4थं षटक घेऊन विशाल म्हात्रे. 12 चेंडू आणि 33चं समीकरण विजयासाठी
जय म्हसोबा क्रिकेट संघ माणेरे या संघासमोर. स्ट्राईकला यावेळेस रवींद्र जोशी. विशाल. चेंडू यावेळेस मात्र अत्यंत वेगवान चेंडू होता, वेगावर स्वार होऊन आता गोलंदाजी करतोय, कारण पूर्णपणे दबावामध्ये आहे संघ आणि इथे मात्र गोलंदाज पूर्णपणे आत्मविश्वासाने आणि एका जिद्दीने एक वेगळ्या ताकदीने गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतील. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा, म्हणजे चौकार मारावे लागतील, षटकार मारावे लागतील. टॉस चेंडू यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेने सीमारेषे बाहेर जातो हा चेंडू. षटकार. देवा माझे म्हसोबा म्हसोबा पाहून साला जेव्हा माझे म्हसोबा तुझं ठिकाण माने गावाला, जेव्हा माझे म्हसोबा तुझं ठिकाण माने गावाला. माणेरे संघासाठी हे गाणं आहे. म्हसोबा या देवाला नक्कीच विनवणी केली जाते. षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरकती म्हणजे 35. चेंडू अत्यंत वेगवान फुलटॉस चेंडू होता आणि त्यानंतर भरपूर गती या चेंडूमध्ये पाहायला मिळाली. त्या आधीचा चेंडू फुलटॉस असल्या कारणाने मिडल करता आला, मात्र आता हा चेंडू ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला आहे. 2 चेंडू अप्रतिम. धावसंख्या 35. पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज रवींद्र जोशी. गोलंदाजी मारुकर गोलंदाज विशाल म्हात्रे. चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ होता. 4 चेंडू 4 प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळाले. पहिला चेंडू गुड लेंथ स्पॉटवरनं आत आला, दुसरा चेंडू फुल टॉस, त्यानंतर चेंडू ऑफ स्टंपवर खोलवर टप्प्याचा तुम्ही पाहिला आणि हा चौथा चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ होता. व्हेरिएशन करणं फार गरजेचं आहे, कारण जर विविधता नसेल तर मात्र फलंदाज तुमच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक खेळू शकतात. चेंडू यावेळेस मात्र मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वॉट अ शॉट. आधीचा षटकार त्यापेक्षा हा षटकार खूप पॉवरफुल होता, स्ट्रोक खूप पॉवरफुल होता, कारण आधीचा चेंडू फुलटॉस होता, मात्र हा चेंडू ओव्हर पिच होता. जितक्या वेगाने आला होता तितक्याच वेगाने मिड विकेट सीमा रेषे बाहेर पाठवला. इथे मात्र रवींद्र जोशीने आणि सांगून दिले की ही लढाई आम्ही अजूनही हारलेलो नाही आहे, इथे आम्ही झुंज देऊ, शेवटच्या टप्प्यापर्यंत फाईट करू, कारण आता 21 धावांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 7 चेंडू 21चं समीकरण आहे. इथे मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी का असेना थोडीफार रंगत निर्माण केली आहे या 2 षटकाराने. रवींद्र जोशी पुन्हा एकदा आशा पल्लवित केल्यात, आत्मविश्वास रवीचा वाढलेला आहे. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर होता. पंचा ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. 2 षटकार आले आहेत. या षटकामध्ये एक वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 42-20 धावांची अजूनही गरज आहे. तर 20 धावा 7 चेंडूमध्ये. काय कमबॅक आहे माणेरे संघाचा. कौतुक करायला रवींद्र जोशीचं. जरी काय चेंडू डॉट असले तरी त्याच्याकडनं मात्र त्यानंतर त्याने खूप जबरदस्त कमबॅक केला. चेंडू यावेळेस मात्र मिडल झाला नाही. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, आखो टप्प्याचा होता, हाफ ट्रॅकर होता, मात्र इथे हा चेंडू पूल करता आला नाही. लेग बायचा इशारा येतोय. षटक संपलाय. स्ट्राईक मात्र मिळाली. ती पुन्हा एकदा रवींद्रला. 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. जबरदस्त सामना रंगतो मैदानावरती. आणि इथे मात्र या मैदानावरती पहिल्या दिवसामध्ये आपण सामने पाहिले, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगताना पाहिले. काल देखील धावा फार कमी, मात्र गोलंदाजांचं वर्चस्व कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. आता 6 चेंडू 19 धावा हे समीकरण विजयासाठी आहे. समोर फलंदाज रवींद्र जोशी, ज्याने इथे मात्र
या सामन्यामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे आणि संघाच्या आशा जागृत केलेल्या आहेत. इथे मात्र या मैदानावरती तो आपल्या संघाचं विजयाचं स्वप्न पूर्ण करणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र बघूया 6 चेंडू 19 धावा 6-19चं समीकरण मोठा गाव संघासमोर देखील होतं. मात्र निलेश म्हात्रेने अर्धशतकी खेळी साकारली आणि 1-5चं समीकरण असताना षटकार लगावला. तशाच प्रकारची खेळी साकारावी लागेल या मैदानावरती. मिलिंद काळांनी 6-22चं समीकरण असताना याच मैदानावरती मागच्या स्पर्धेमध्ये 22 धावा करून दिल्या होत्या. याच मैदानावरती विक्रांत पाटीलची बॅट तळपली होती चोळेगावच्या, त्याने अप्रतिम फलंदाजी केली होती. आपल्या संघाला एक हाती सामना जिंकून दिला होता. तशाच प्रकारचे काही साकारावी लागेल. मात्र बघूया काय घडतंय. शेवटचं षटक संघ नायकानं दिलेले गोलंदाज धरमच्या हातामध्ये. धरमला मात्र इथे एक चांगलं करम करावं लागेल, कारण 6 चेंडूत 19 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत. विकेट्स आपण पाहिली तर खाडी संघाचे गडी बाद झालेत एकूण 6, तर दुसऱ्या बाजूला 6 गडी बाद झालेले आहेत माणेरे संघाचे. आणि नाणेफेकीचा कौल हा माणेरे संघाच्या बाजूने. त्यामुळे इथे जर विकेट न गमावता 18 धावा जरी केल्या तरी देखील हा सामना माणेरे संघाला जिंकता येईल. 6 चेंडू 19 धावा रवींद्र जोशीने जर हा सामना जिंकून दिला तर येणाऱ्या कित्येक वर्ष हा खेळाडू सर्वांच्या मनामध्ये आपली जागा बनवेल. मात्र इथे जर धरमने हा सामना जिंकून दिला तर धरमचं देखील कौतुक केलं जाईल. 6 चेंडू 19 धावा 18 धावा केल्या तरी देखील जिंकू शकतो. पुन्हा एकदा यावेळेस रवींद्र सज्ज होत आहे. रनवेमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. निश्चित मनावरती दडपण आहे. धरम एक उगवता सितारा या संघाचा. फार कमी वयामध्ये भरपूर अनुभव त्याने घेतलेला आहे. भरपूर स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे. मात्र समोर रवींद्र जोशी सज्ज होतोय पुन्हा एकदा. आता मात्र 6 चेंडू 19 धावांची गरज. आजच्या दिवसातील ही पहिली लढत खाडी वर्सेस माणेरे. हा चेंडू यावेळेस मात्र डगआउटच्या दिशेने जणू काय आपल्या खेळाडूंना सांगतोय चिंता करू नका, मी अजूनही मैदानावरती आहे आणि हा सामना मी नक्की जिंकून देण्याचा प्रयत्न करेन. चेंडू आणि करायचे आहेत आता मात्र 13 धावा. पहिल्या चेंडूवरती शिगणाशा केल्या षटकाराने रवींद्रचा आत्मविश्वास जुणावलेला आहे. 12 धावा जरी केल्या विकेट न गमावता तरी देखील इथे सामना जिंकू शकतो. रवींद्रच्या धाडसाची किंमत करावी लागेल, कौतुक करायला हवं. हा खेळाडू आला होता या ठिकाणी 7व्या क्रमांकावरती. यावरूनच या संघाची बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे हे पाहायला मिळते. मात्र धरम देखील कुठल्याही क्षणी कमबॅक करू शकतो. षटकार आलाय मात्र पुढच्या चेंडूवरती धरम देखील प्रयत्न करेल कमबॅक करण्याचा. स्ट्राईकला रवींद्र जोशी. 5 चेंडू आणि करायचे आहेत आता मात्र 13 धावा. धरम पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर निश्चित दडपण असेल. स्लिप पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रल्हाद पाटील सज्ज आहेत. राऊंड द विकेट. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. खूप चांगला चेंडू होता. खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी धरम करतोय. 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. इथे मात्र खूप मेहनत केली आहे रवींद्र जोशीने. संघाची बुडणारी नौका किनाऱ्यावर तो लावणार का? कुणाला डसणार पराभवाचा डंक आणि कोण वाजवणार या मैदानावरती विजयाचा शंख? येणारे 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. राऊंड द विकेट. उलटा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. चौकार. त्या 3 चेंडू आणि करायचे आहेत. बाहेरून आवाज देऊ नका कारण पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला प्लीज. तर इथे मात्र 3 चेंडू आता करायचे आहेत. 9 धावा
आणि जर 8 धावा जरी केल्या तरी देखील या ठिकाणी हा संघ विजयी होऊ शकतो. सामन्यामध्ये जबरदस्त रोमांच, रंगत, गंमत आणि थरार निर्माण झालेलं आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये या सामन्यावरती पूर्णपणे आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं या खाडी संघाने आणि आता मात्र या मागच्या षटकानंतर हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा जो कारनामा सुरू केला आहे रवींद्रने तो अजूनही कायम आहे. पुन्हा एकदा धरम, हा चेंडू यावेळेस मात्र गॅपमध्ये खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने विशाल आले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आता करायच्या आहेत 2 चेंडूमध्ये 7 धावा. 1 षटकार आला तरी देखील विजय होऊ शकतो. मात्र शेवटच्या चेंडूवरती जर गडी बाद झाला या चेंडूवरती षटकार येऊन तर मात्र इथे सामना गमावण्याची देखील नक्कीच शक्यता निर्माण होऊ शकते. 2 चेंडू 7 धावा करायच्या आहेत. 6 धावा जरी केल्या, षटकार जरी आला, विकेट्स न गमावता हा सामना जिंकला तरी देखील इथे मानेरे संघ विजय होऊ शकतो. टाळ्यांचा गजर रवींद्र जोशीसाठी यायला हवा. टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी यायला हवा. धरम काय करणार, येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होणार की इथे मात्र रवींद्रने आपल्या संघाला जे स्वप्न दाखवलं आहे ते स्वप्न तो पूर्ण करून देणार का? काय झुंजार खेळी साकारले मैदानावरती. हा चेंडू फुलटॉस आहे, खूप उंच आणि लांब जातोय. मात्र इथे अजून एक चेंडू शेष आहे. या एका चेंडूवरती जर फलंदाज बाद झाला तर मात्र विकेटच्या आधारावरती खाडी संघ जिंकू शकतो. धावांची बरोबरी झालेली आहे, मात्र खाडी संघाला अजूनही संधी आहे सामना जिंकण्याची. खाडी संघाच्या गोलंदाजाने शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं तर मात्र खाडी संघ विजयी होऊ शकतो. मात्र रवींद्र काय करणार, हा चेंडू डिफेन्स करणार की या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळणार? बाहेरून आवाज देऊ नका प्लीज, कारण नियम आहे, पॅनल्टी लागली तर संघ पराभूत होऊ शकतो. मानेरे संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतोय की प्लीज अशा प्रकारचं कृत्य करू नका. तर या ठिकाणी